घेतात. आपण सर्वांना श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक रमेश म्हात्रे, उद्योजक आणि माजी सरपंच संतोष म्हात्रे पिसारवे यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर जे जे ग्रामस्थ क्रिकेटचा आनंद घेतात तुम्हा सर्वांचं श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरसे स्वागत आहे. चला, अजय शेठ पवार 100 किंग मेकर सरकार म्हणून परिचित असणारे वावंज यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर सन्मान्य एकनाथ शेठ पाटील. थँक्यू सर. महागुरु आपला देखील पुन्हा एकदा आम्ही चरणदर्शन करू आणि मॅचमध्ये आता आपण एंटर होणार आहोत. कामोठे परिसरातील एक नामांकित निवेदक सुशांत पाटील कामोठे यांचे इथं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे. व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅचमध्ये चालतोय. अंपायर सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1. फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दमदार स्वागत, भव्य स्वागत केलंय. सुरुवातीलाच आपण पाहतोय हा धमाकेदार मयूरच्या बॅटमधून निघालेला एक ब्रँडेड चौकार. सुपर फलंदाजी पाहायला मिळते. अटॅक सुरुवातीलाच करायचा प्रयत्न. सलामीची जोडी संकेत रानाडे आणि मयूर म्हात्रे वावंजे संघाकडून. ओपन ब्लास्टर हे बॅट्समन आहेत टीमचे आणि त्यांच्यावरती आता ही जबाबदारी आपण जरूर पाहतोय आणि त्या जबाबदारीचं ओझं वाहत आहेत. सुरुवातीलाच पहिलाच फटका आपण पाहिलं. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं आहे या उद्देशानं त्यांनी खेळला होता. पॉईंटच्या डोक्यावरून उडवलं आणि तिकडे आपण पाहिलं की 4 रन्स पाहायला मिळाल्या. परेश म्हात्रे, रोशन म्हात्रे, दैवत म्हात्रे या त्रिमूर्तीची सेना. चेंडू आपण पाहतोय. येस, ऑर्गनायझर आपण चेंडू द्यायचे. चेकिंग बॉल जे आहेत तेच तुम्हाला घ्यायचे आहेत याची नोंद घ्या. सुरुवातीलाच 2 बॉल चेक करून ठेवा असा कमिटीचा सक्त निर्णय आलेला आहे. नियमांचं पालन करायचे याची आपण नोंद घ्यायची. कामोठे संघ म्हटला तर ताकदवर संघ आणि वावंजे संघ म्हटला तर हा देखील तेवढाच चर्चित राहिलेला संघ. सुरुवातीला तुम्ही प्रथमतः 2 चेंडू चेक करणार आणि त्यानंतर ते चेंडू गेल्यानंतर मग तुम्हाला कमिटी जो बॉल देईल तो तुम्हाला घ्यायचा आहे. अशी नियमावली आहे श्रद्धांजली चषकाची. एक दमदार क्रिकेटची स्पर्धा आपण इथे पाहतोय. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे, स्वर्गीय निरावंतीताई संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय स्पर्धा पाहतोय. हल्ला जारी आहे. अटॅकिंग मोड ऑन. मयूरच्या बॅटमधून मागील बॉलवरती आपण चौकार पाहिला होता. आता वरचढ फटका, षटकार. क्या बात आहे. आणि तिकडे आयवा झेल देखील टिपलेला आहे. प्रेक्षक कमाल कॅच प्रेक्षक आहेत, स्वतः आयोजक आहेत. त्यांचं आपण अभिनंदन व्यक्त करूया. 10 रन्स झाल्यात. सिंगल डिजिट मधून डबल डिजिट मध्ये आता धावसंख्या फलक आपल्याला पुढे वाटसरू होताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती बिनगड्याचा मोबदला. कामोठे संघ मात्र 11 मैदानाच्या आतमध्ये आज खेळतायत आणि अगदी खेळत असताना आपण जर विचार केला तर हितार्थ 11 या नावानं ते उतरलेत आणि सुरुवातीलाच त्यांच्यावरती हल्ले चढवले गेलेत. निखिल वरती खास करून स्विंग करायचा प्रयत्न. यावेळेला मध्यम गतीनं बीट केलाय. माहिती आहे वेगवान बॉल. मयूर मात्र डायरेक्टली रोपच्या पलीकडेच टाकतोय. मग अशा वेळेला आपण आता शक्तीपेक्षा युक्ती वापरणं महत्वाचं आहे हे त्यांना दाखवलं. आणि क्रिकेट हा खेळ मुळात बघा बॅट अँड बॉलचा खेळ जरूर आहे, टप्प्यांचा खेळ आहे जरूर आहे, परंतु या खेळामध्ये बुद्धिबळाच्या पटलावरती आपण जसा युक्तीचा खेळ असतो ना तसा हा खेळ देखील युक्तीचा खेळ आहे. फिल्डर आहेत. 1 रन घ्यायचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि संकेत रानाडेला आता ऑन स्ट्राईक आणलं जाईल. धावा धावफलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळतात. 11 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवातीला P1चा स्पेल, मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायच्या उद्देशानं 2 मोठे फटके प्रिव्हियस 2 बॉलवरती आपण पाहिले आणि त्यानंतरचा 1 बॉल आपण तिकडे पाहिला जो आपल्याला एका सिंगल धावेचा बॉल पाहायला मिळाला. म्हणजे 1 धाव त्या बॉलवरती आली आणि अशा पद्धतीनं आपण आतापर्यंतचा हा प्रवास इथे या संघांचा जगतो आहे. उद्घाटनी सामना झाला, त्यानंतर दुसरा क्लॅश पाहायला मिळाला आणि आता हा आपण पाहतोय तिसरा सामना. यंदाच्या हंगामामध्ये तर आपण विचार केला 2 संघांचा दुसऱ्यांदा एकमेकांच्या आमने सामने आलेत. कट करायचा प्रयत्न. सेफ खेळले होते. महेश म्हात्रे आहेत तिकडे. हे महेश म्हात्रे म्हटलं तर मग एक चांगला फिल्डर टीमचा. लेदर क्रिकेटचे धडे गिरवलेत. आज टेनिस क्रिकेटचा खेळ खेळतोय आणि टेनिस क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण पाहतोय पंढरीनाथ फडके यांच्याकडून त्यांच्यासाठी एक बक्षीस देखील लावलेला आहे. जर झेल टिपला या खेळाडूनं महेश म्हात्रेनं तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अनेक सारे प्रेक्षक आलेत. मग आमचे शांताराम म्हात्रे असतील, आमचे संजय म्हात्रे असतील, आमचे अगदी सर्व म्हात्रे बंधू यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. मॅचकडे घेऊन जाईन.
या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये समालोचन कक्षेला सलामी देणारा हा एक किफायतशीर षटकार. क्या बात आहे. काय फलंदाजी पाहायला मिळते पा. अटॅकिंग मोड दाखवायचा प्रयत्न जो राहिला तो अगदी त्यांचा यशस्वीच झाला. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं. पहिलं षटक मोठा करायचा होता आणि आता ते त्यांनी केलंय अक्षरशः. तर इथे बघा प्रेक्षक कमाल झेलसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. आमचे खोणे येथील आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय श्री शिवनाथ शेट्ठोंबरे यांच्या वतीने आता ज्यांनी झेल पकडलेला आहे बघा स्टेजशी संपर्क साधा परशुराम गोंदली वावंजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तुमचे परममित्र गोरक्षनाथ म्हात्रे परशुराम गायकर वावंजे यांचं आगमन इथे झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचंही स्वागत आहे. चला सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. पार्टनरशिप बिल्ड होतीये. 18 धावा धावफलकावर त्याला धावपटलावरती पाहायला मिळतात. 6 बॉलमध्ये धावा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आल्या आणि अटॅक चढवला होता निखिल गोवारीवरती. निखिल आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये काहीशे किल मात्र करू शकला नाहीये. बघा प्रेक्षक कमाल झेलचा मानकरी ठरला रोहित म्हात्रे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. अभिनंदन रोहित. क्या बात आहे. क्रिकेट हा नसा नसत असतो. अगदी आपण पाहतोय क्रिकेट आपल्या अगदी अंगात जो बिरबिरला आहे तो खेळ आता प्रेक्षक दाखवतायत. बघा कालुराम म्हात्रे पिसारबे यांच्या वतीने ग्रामपंचायत माजी सदस्य आहेत त्यांच्या वतीने प्रत्येकी प्रेक्षक कमाल झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. इतार्थ 11 श्री गणेश कामोठीच्या विरोधामध्ये श्री मलंग स्फोट वावंजे दोघांमध्ये मॅच. हा चेंडू खेळला ऑन साइडला. फिल्डर आहेत तिकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकिंगसाठी आले होते अक्षय आणि चांगली फिल्डिंग आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. अगदी धावा वाचवल्या म्हणूया. हनुमान उडी तिथे लगावली गेली आणि बॉलवरती झडप घातली. प्रदर्शन कडक पाहायला मिळालं. रन्स धावफलकावरती आता टोटल पाहायला मिळतात राऊंड फिगर मध्ये 20 जिकडे 0 गड्याचा मोबदला म्हणजे बिना गड्याचा मोबदला 0 गडी बाद. मैदानामध्ये असं म्हणतात ना सर सलामत तो पगडी 50 तशी जोडी आहे जी नामांकित जोडी. सुरुवातीची आरंभिक आणि प्रारंभिक 2 फलंदाज रोशन म्हात्रे फिरून खेळलेत. संकेत राणाडे क्लासिकल फलंदाजी पाहायला मिळते. हा बॅट्समन म्हटलं तर मग तितकाच आपण पाहतोय इराद्याचा पक्का खेळाडू आहे. बायकर मॅन हे टॅग अनेक वेळेला बिंबवलाय. मग आपण पाहतोय ॲडव्होकेट प्रीमियर लीग मध्ये 2 बाईक. त्यानंतर आपण पाहिलं की MKCC नागझरीमध्ये 1 बाईक या खेळाडून आपल्या नावावरती पटकावलेले आहे. अशा अनेक साऱ्या पारितोषिकांना हा नियमितपणे आपण पाहतो सांगड घालत असतो खेळत असताना. कारण त्याची फलंदाजी अशी आहे. आणि पेशानं वकील टेनिस क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटचे धडे गिरवलेत. व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला खेळाडू ऑन स्ट्राईक संकेत साठी बॉल ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. तिकडे आहे दैवत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रोशन दैवती जोडी म्हटली तर मग 2 म्हात्रे बंधुराज टेनिस क्रिकेटवरच्या अगदी आपण पाहतोय अग्रनामांकित खेळाडूंमध्ये त्या यादीमध्ये या खेळाडूंचं नाव आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये वावंजे संघ संकेत राणाडे मयूर म्हात्रे वर्सेस रोशन म्हात्रे अँड दैवत म्हात्रे असा क्लॅश. यस त्यांच्या मागे परेश म्हात्रे विकेट किपिंगची भूमिका. त्यानंतर फर्स्ट स्लिपला आपण पाहतोय प्रभाकर म्हात्रे. ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न. सोनू पाटील बॉल अडवतील का प्रश्न होता. तिकडे बॅकिंगसाठी पुन्हा एकदा बॉल लॉंग ऑफ मधील फिल्डरच्या हातामध्ये आपण जाताना पाहिला आणि चांगली फिल्डिंग. तिकडे रन्स घेतात फलंदाज. सिंगल डबल वरती देखील तेवढंच चांगलं लक्ष. जेवढं चांगलं लक्ष त्यांचा चौकार आणि षटकारांवर द्या. मोठ्या फटक्यांवर द्या. अशा पद्धतीची फलंदाजी आपण सर्व इथे एन्जॉय करतो. 1-0 न आपण पाहतोय पुढे आहेत सध्याला कामोठे. आता त्या बदल्याच्या भावनेमध्ये असणार आहेत. व्हाईट बॉलचा काल सचिन कडू सर ऑफिशियल रेफरी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये शाहरुख खानच्या स्टाईलनं त्यांना आपली अदा इथे दाखवलेल्या. आणि ॲडिशनलची 1 धाव मिळते. एका धावेनं आता 25चा आकडा. बघा किती सुंदर दृश्य आहे. अगदी आपण पाहतोय आता स्टंप विजननं देखील आपण इथे पाहतोय हा खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाईन विस्कलीत. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा व्यत्यय येतोय गोलंदाजाला. इनस्विंग गोलंदाजी करायचा प्रयत्न आहे. ज्या मनसोबामध्ये तो आहे तो मनसोबा दाखायचा प्रयत्न आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं की बायकरमॅन हे टॅग रोशन म्हात्रेनं अगदी पुन्हा एकदा मिळवलं. पुनश्चा मिळवलं. जिकडे आपण पाहिलं आमदार ट्रॉफी कामोठे आणि त्या कामोठेच्या स्पर्धेमध्ये बाईक पटकावलेला खेळाडू काल रात्रीमध्ये रिसेंट आपण पाहतोय हा बायकरमॅन ठरलेला खेळाडू आहे. आणि मेडल षटक देखील दिलं होतं. ओ द विकेटनं अगदी आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल सक्सेसफुल फटका. दिशा दिली लॉंग लेग मध्ये जमिनीच्या अगदी आपण पाहतोय अंतर्गत घरंगलत बॉल सीमारेषा बाहेर येतोय. चौकार. फिरून खेळले होते बॅट्समन. थोडेसे बॅकफुटला गेले होते. पायांवरती बॉडीचा वेट ट्रान्सफर केला होता संकेत राणाडेनं. आणि संकेतच्या बॅटमधून आपण या 4 धावा बघितल्या. जिकडे 5 मध्ये 10 धावांचं योगदान आहे संघासाठी. षटकामधून आपण जर विचार केला अंतिम बॉलचा
खेळ आता शेष आहे. कशा पद्धतीनं धावा बनवल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष. आणि इथून त्यामध्ये ते विस्फोटक ठरलेत. ओ सुपर गॅपमधून फलंदाज तेवढेच चांगली फलंदाजी. लक्षवेधी खेळ प्रेक्षक वर्गांची मन जिंकतोय. प्रेक्षक वर्गाचं अभिवादन स्वीकारतोय मैदानामध्ये फलंदाजी करणारा संकेत राणाडे. तरी ते बघा श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. सन्माननीय बुर्दुल ग्रामपंचायतीच्या ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत स्नेहाताई पाटील, अर्थात त्यांच्या नावाने बुर्दुल गावामध्ये प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. ते सन्माननीय नितेश शेठ पाटील बुर्दुल आणि त्यांचे सहकारी आदरणीय श्री प्रवीण म्हात्रे, एक आदर्श क्रिकेटर बुर्दुल यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. प्रवीण म्हात्रे आपलं आणि नितेश शेठ पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच A1 आयोजक आहेत. खास करून आपण पाहिलं तर अनेक साऱ्या स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून बघितल्यात आणि नुकताच त्यांची स्पर्धा पार पडली. बघा प्रतुज महादे यांचं इथे आगमन झालेलं आहे. बघा यावं आपण व्यासपीठावर. तुमचं स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. पार्टनरशिप बिल्ड झाले. 12 बॉलमध्ये 34 चिंग, जिकडे 17.00च्या सरासरीनं चालले ते मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर आपण वजन पाहतोय, तो वजन पाहायला मिळतो. खास करून कारण ज्या पद्धतीनं आज लढाई चालू आहे त्या लढाईमध्ये आपण पाहतो पूर्णपणे बदल्याच्या भावनेमध्ये आहेत. यादीचा एक सामना कानबोलीचा आपण पाहिलं की ग्रामस्थ ट्रॉफीमध्ये, सरपंच ट्रॉफीमध्ये या दोन संघांच्या विरोधामध्ये झाला होता आणि तिकडे आपण पाहिलं की पराभूत झाला होता वावंजे संघ अंतिम क्षणाला. तो क्लॅश देखील तेवढाच चांगला पाहायला मिळाला होता. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतदार झाला होता. त्यामुळं हे दोन संघ ज्या वेळेला एकमेकांच्या विरोधात खेळतात ना, तो क्लॅश पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकावण्यासारखी ती दृश्य असतात. अशा पद्धतीची त्यांची आपण ती रायव्हलरी पाहिलेली आहे. त्यामुळे या रायव्हलरीची भरपूर चर्चा आहे सध्याच्या घडीला. श्री गणेश कामोटे बी संघानं टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली. दैवत आता गोलंदाजीसाठी पहा. परेश होते. डिरेक्ट हिट काम बनून जाईल. डेंजर एंड कडे कदाचित आहेत की नाहीत हा प्रश्न आहे. पंच सांगतायत की खेळाडू पोहोचले तिकडे. अगदी आपण पाहतोय सचिन कडू सर जिकडे ऑफिशियल्स ची भूमिका स्क्वेअर लेग रेफरी म्हणून काम पाहत होते. त्यांचा निर्णय आला की खेळाडू सेफ आहेत. संकेतची एक जबरदस्त आपण तिकडे धाव पाहिली. दोघांमध्ये चांगलं समन्वय साधलं गेलं. कोऑर्डिनेशन चांगलं आहे. बॅलन्सिंग आपण पाहिली तर तेवढीच छान, कारण दोघांनी कॉल जो दिला होता ती कॉलिंग चांगली. आणि कॉलिंग हा महत्त्वाचा पल्ला आहे खास करून धावा कंप्लीट करण्यासाठी. क्रिकेट हा खेळ म्हटला तर मग कोऑर्डिनेशनचा खेळ आहे. यामध्ये तुम्ही जेवढं समन्वय तुमच्या एकमेकांमध्ये साधाल ना, तेवढं तुम्हाला मी म्हणेन लढण्यासाठी तेवढंच बेनिफिट मिळत जातं. आणि यामागचं कारण असं राहिलं आहे की क्रिकेट हा खेळ मैदानी खेळ. मग तुम्ही 11 खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरतात. एकाचा खेळ असेल तर एकच आपण पाहतोय अगदी मेंदूचा विचार केला जातो, परंतु 11 मेंदूंचा विचार एकत्रित करून त्याचा समतोल साधावा लागतो आणि त्याचा समन्वय साधावा लागतो. याचाच खेळ आहे हा कोऑर्डिनेशनचा खेळ. स्विंग केला होता बॉलला, ऑफ साइडला खेळत फिल्डर आहेत. जेलसाठी चान्स, पायानं बॉल उडवला जातोय आणि हा आपण पाहतोय आता मिळतोय नशिबाचा चौकार. या छोट्या छोट्या चुका पहा. कामोठे बी संघ मैदानामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चांगल्या टचमध्ये. याआधी थोडासा आउट ऑफ फॉर्म मध्ये चालला होता आणि तिथून मग आपण विचार केला या मॅच मध्ये आज वावंजे संघाच्या विरोधामध्ये त्यांना खेळायचं आहे आणि या उद्देशानं ते आज जेव्हा उतरले त्यावेळेला 1-0 त्यांना नक्कीच आपण पाहिलं की विनिंग कॅल्क्युलेशन त्यांचं होतं. त्यामुळे थोडासा जो पगडा आहे तो त्यांचा भारी होता, परंतु भारी पगडा बाजूला ठेवलाय आणि ज्या पद्धतीचा फाईट बॅक पाहायला मिळतोय ना, संकेत आणि मयूरचं कौतुक आहे. राऊंड द विकेटनं गोलंदाजी. यावेळेचा बॉल मिड विकेटला खेळत फिल्डर आहेत. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन तिकडे जरूर घेणार फलंदाज. एका दाव्यानं धाव फलक आपण पाहू शकतो सजलं जात आहे. धाव संख्या फलकाला नवा आकार, नवं रूप आणि नवा रंग चढवला जातोय. एकूण धावा 40 बिनगड्याचा मोबदला. या षटकामधून अजूनही आपण जर विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत. दैवतनं आतापर्यंत 6 धावा दिल्यात. एकही गडी बाद नाहीये तो श्री मलंग स्फोट वावंदे संघाचा. संकेत 8 मध्ये 19 धावा देतोय. 7 मध्ये 19 धावा मयूरनं दिल्यात. दोघांमध्ये आपण पाहतोय अगदी छान 38 धावांची भागीदारी पाहायला मिळते. भागीदारीला खूप किंमत आहे आणि भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ते म्हणतात ना संगत में पंगत है बेडू. ज्या वेळेला संगत चांगली असते ना त्यावेळेला आपण पाहतो की मग तो बेनिफिट मिळून जातो. पंचांकडे आपण पाहतोय हाईट फॅक्टरसाठी नो बॉलसाठी तसं वाईट या नो हेच 2 निर्णय असतील. त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण बोलतोय. पंचांनी हा निर्णय आता इथून सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे, ऑफिशियल पंचांकडून.
ऑफिशियलचा कॉल आपण पाहतोय सध्या तरी हा सेफ बॉल आहे, फेअर बॉल आहे. इकडे आपण पाहतोय काहीसे चेंजेस होत आहेत का आपण जरूर पाहूयात. येस, इथे आपण पाहतोय मुख्य पंचांचा निर्णय आलाय की हा व्हाईट बॉल आहे. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. त्यामुळे आता फर्स्ट जो फाऊल आहे तो फाऊल झालाय. त्यामुळे तुम्ही आता पुन्हा एकदा ज्यावेळेला बाउन्सर कराल, तो जर तिखट बाउन्सर राहिला तर ठीक, परंतु तो बाउन्सर जर डोक्याच्या वरून जर जाणवला तर मग नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. राऊंड द विकेटनं हा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र फिंगर रोल केले होते सर्व गुण संपन्न गोलंदाज. मग या गोलंदाजाकडे गुगली देखील अवेलेबल आहे असा खेळाडू आहे दैवत मात्रे, ज्यानं उस्मान पटेल सारख्या नामवंत फलंदाजासमोर अगदी आपण पाहिलं की शॉर्ट बाउंड्री लाईन असलेल्या मैदानावरती मेडन षटक टाकलं होतं. असा दैवत मात्रे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 7 धावा खर्च केल्यात. 2 बॉल शेवटचे शिल्लक. हल्ला चढवला गेलाय, बॉल हवेत खेळलाय, खूप उंच आहे, फिल्डर आहेत आणि हा झेल निखिल कडून सुटला जातोय. वारंवार जीवदानं दिली जात आहेत, लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. ही अस्मिता नाहीये का मोठे संघाची, ही मानसिकता नाहीये त्यांची. आज थोडा वेगळ्या लयमध्ये आहेत आणि फलंदाज आपण पाहतोय तेवढेच आक्रमक बनत चाललेत. सर्व ज्यांच्या सफाईनं आज त्यांनी गोलंदाजांची पिसं उपडलेत. ज्या पद्धतीनं हल्ले चढवले जात आहेत, आक्रमण केलं जात आहे, आक्रमण आणि आक्रमण हीच भाषा बोलली गेली आहे. यामागचं कारण काय? मैदानाच्या आतमध्ये उभे असलेले 2 फलंदाज कर्मवीर आणि धर्मवीर फलंदाज आहेत. सलामीचे 2 फलंदाज आहेत, आघाडीचे 2 खेळाडू आहेत. त्यामुळं त्यांना आता इथे ताकद मिळते, सेट झालेत ते मैदानामध्ये. लेटकटचा फटका, चांगला स्ट्रोक, फिल्डर आहेत फर्स्ट स्लिपला, त्यांना चकवत बॉल, थर्ड मॅन सीमारेषा पार येतोय. संघर्षाचा शंखनाद फोडणारा हा चौकार. येस, ड्रिंक ब्रेक लागेल मैदानामध्ये, पाणी घेऊन जायचंय. 12th मॅन जातील. यस, बघा राखीव खेळाडूंनी पाण्याची पूर्तता करायची आहे आणि यानंतरची लढत असेल वरचे ओले विपक्ष स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाल. स्कायरा 11 म्हटलं तर आमचे मित्र आकाश शेठ पाटील शिरडोन यांनी पुरस्कृत केलेला संघ. बघा राजेश शेठ महादे निश्चित स्वरूपात क्रिकेटचा आनंद घेतात. काही क्षणातच संदीप शेठ महादे यांचंही ते आगमन झालेलं आहे. आपण यावं व्यासपीठावर रमेश शेठ माते साहेबांच्या वतीने आणि संतोष शेठ माते साहेबांच्या वतीने तुमचंही स्वागत आहे. प्रतोष महादे याचं आगमन झालेलं आहे. बघा हे क्रिकेटचा आनंद घेणारी लहान लहान मुलं आहेत. पाणी मैदानामध्ये गेलेलं आहे आणि गोरक्षणात मात्र जर सांगितलं ना, पाण्याला जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. या निश्चित स्वरूपात की मॅन कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर अँड फिश कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर. मनुष्य पाण्यापासून जगू शकत नाही आहे. आणि पाण्याचं वर्णन एका कवीने केलेलं आहे की नाही होटावर साय डोला पावसाची गाणी, हांडा रिकामाचं घुमे, डेरे आभाला दे पाणी, ओझ रिकामे हांड्याचं माय उचलावं कुणी, डेरे आभाला दे पाणी, डेरे आभाला दे पाणी. म्हणजे पाण्याला जीवनामध्ये आकाश किती महत्वपूर्ण महत्व आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हे आहेत महागुरु आणि यासाठीच तर ते प्रसिद्ध आहेत. संतांच्या ओव्या असतील, त्यानंतर टेक्निकल आपण पाहतोय चांगले थॉट्स नियमितपणे. आमच्यासारख्या आपण पाहतोय अगदी छोट्या समालोचकांना व्यासपीठ देणं हे त्यांचं प्राथमिक काम. आणि आज आपण पाहतोय म्हणूनच अगदी त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे की टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळालं आहे. एक उत्तम निवेदक. तर श्रीमलंग स्पट बाबांचे क्रिकेट संघाला सुबी खऱ्या अर्थाने त्यांच्या संघाचे खंदे समर्थक आपण पाहतो. 40+ संघनायक ऋषिकेत गोंधली, त्यांच्या समेत सुनील पाटील आणि माजी सरपंच एकनाथ शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठात तुमचं स्वागत आहे. 47 धावा आहेत धावफलकावरती, 47 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट, बिनगड्याचा मोबदला आहे. त्यामुळे सेफ आहेत सलामीचे 2 फलंदाज. कर्म काय असतील, चांगला क्रिकेट. धर्म काय असेल, गेल्या काही वर्षांपासून आपल्या गावानं टेनिस क्रिकेटमध्ये जो नाव कमावलाय तो धर्म वाचवायचा आहे आणि यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पाठवली आहे, कर्मवीर आणि धर्मवीर फलंदाज. श्रद्धांजली चषक 2025 संस्मरण 1 पहिल्या संस्मरणामध्ये एक दमदार आणि किफायतशीर आयोजक आपण पाहतोय. कुमार क्रिश, रमेश शेठ म्हात्रे, गोल्डन मॅन पेसारवे यांच्या संयुक्त विद्यमानानं त्यांच्या कल्पक बुद्धीतून संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. त्यानंतर आपण पाहतोय आमचे संतोषदादा म्हात्रे यांच्या वतीनं या स्पर्धेचं चांगलं स्वरूप आपल्या सर्वांच्या भेटीला. दर्जेदार आयोजक आहेत. आपण अनेक सारे आयोजक पाहतो.
जगामगा आणि मला बघा अशा पद्धतीची आपण अनेक वेळा तिकडे सांगड पाहिलेल्या, परंतु या आयोजकांबद्दल जर सांगायचं झालं ना तर ते आपल्याला व्यासपीठावरती शोधावे लागतात की ते कुठे आहेत, कारण त्यांचं लक्ष एवढं मॅचमध्ये असतं की त्यांचा एकच मनसोबा की हा जो सामना आहे तो सामना रंगतदार व्हावा, कट टू कट सामना व्हावा आणि अगदी जी मेजवानी आहे ती प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळावी, हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. त्याबद्दल त्यांचं आपण नक्कीच कौतुक करू. मासकडे घेऊन चलेन. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकारानं धावा आपण पाहतोय 50 कंप्लीट झाल्यात, 50ची पार धावा, 51 धावा. एकदा जोरदार टाळ्याने आपण या पार्टनरशिप टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो. बघा मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते, अर्धशतकीय भागीदारी खेळाडूंच्या माध्यमातून. संकेत रोशनला फेस करत असताना हा फटका आपण पाहतोय हवेत खेळलाय, फिल्डर होते त्यांना चकवत ओन बाउन्स ओव्हर दी टॉप शॉट हा पाहायला मिळतोय. एक देखना फटका, धावा मिळतायत 4, येतोय चौकार. वाल टीम आली आहे. काल आपण पाहिलं की रनरअप ते ठरले आमदार ट्रॉफी मध्ये, त्यामुळे सध्याच्या घडीला ते देखील चांगल्या इंटरेस्ट मध्ये पाहायला मिळतात. घनश्याम असेल, मग अनेक सारे खेळाडू, समीर नाईक या खेळाडूंनी आपण पाहतोय की अगदी चर्चेला उदाहरण आणलंय. स्काय राय 11 वाहल आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. नियमितपणे आपण पाहतो अनेक साऱ्या नवनवीन नावांनी उतरतो आणि आता सध्याच्या घडीला एका नावामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी पाहायला मिळते, ती म्हणजे स्काय राय 11 वाहल. आणि त्यामध्ये पुरस्कर्ते आपण पाहतो आमचे आकाश पाटील शिडोनचे, त्यांचं देखील आपण कौतुक करणं गरजेचं आहे. एक यशस्वी पॅकर आहेत. रोशनची गोलंदाजी थोडासा मागडा ठरला गेलाय. रोशन 24 धावा धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत त्याच्या ओव्हरमधून लागल्या गेलेल्या आहेत. एकूण धावा 55 आहेत. श्री गणेश कामोटेच्या विरोधामध्ये श्री मलंग स्पोर्ट वावंजे या दोघांमध्ये मॅच. हा चेंडू आपण पाहतोय गुडलाईन स्पॉटला अपटी बार बॉल, खांद्यातील वेग, मनगटामधील फोरआर्म्स मधील ताकद पूर्णपणे बॉलवरती पणाला लावली होती. ऍक्सेलरेशन अँड बाउन्स या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम बॉलवरती पाहायला मिळाला. टप्पाला एलिगेशन होतं, बाउन्सर चांगला होता. बॅट्समन थोडासा आपण पाहिलं की हा बॉल खेळताना लडखडला गेला. एक धाव त्याला मिळाली, सेफ त्यानं स्ट्रोक खेळला होता. टॅपिंग क्रिकेट दाखवलं होतं. मयूर आहेत 25 धावावरती नाबाद आहेत. हा फटका खेळलाय ऑफ साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतोय. फिल्डर आहेत तिकडे पॉइंट मध्ये, कुठली चूक नाही आहे. एका धावेसाठी देखील तसेच प्रयत्न, त्यानंतर मोठ्या फटक्यांसाठी देखील तसेच प्रयत्न, अशा पद्धतीचा खेळ मैदानामध्ये. फलंदाजीमध्ये आपण चांगलं समन्वय पाहिला आणि खास करून मग वावंजे संघ म्हटलं तर स्पिनर त्यांच्याकडे भरपूर आहेत. जास्तीत जास्त गोलंदाज स्पिनिंग अटॅक ते दाखवतात आणि तिथून मग सामन्यांना कलाटणी देणं हे त्यांना इझी होऊन जातं. त्यासाठी आता ते गुंतवणूक करण्यासाठी आहेत. हा चेंडू चांगला आहे, इथे मात्र बीट केलं बॅट्समनला. वेगानं आपण पाहतोय पूर्णपणे डॉमिनेट केलं फलंदाज संकेत राणारेला. संकेत आता थोडासा शांत पाहायला मिळाला. या काहीशा अंतिम प्रिव्हियस बॉलवरती धावा ज्या आहेत त्यानं थोड्यासा डिक्रीजिंग ऑर्डरनं बनवल्या, त्यामुळे थोडंसं धीमा गतीनं आता धावसंख्या आपल्याला या काहीशा बॉलमध्ये येताना पाहायला मिळाल्या. पहा किती सुंदर बॉल, अप्रतिम गोलंदाजी अंतिमच्या काही क्षणांमध्ये. षटकामधून धावा आपण जर पाहिल्या, रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग टीमनं. वाईटसाठी हा रिव्ह्यू आहे, अंपायर्स कॉल. सलग 2 डॉट बॉल आपण पाहिले. रोशननं पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 चौकार जरूर खाल्ले होते, परंतु त्यानंतरची गोलंदाजी आपण त्याची किफायतशीर पाहिली आहे. तिसरे पंच आपण पाहतोय अगदी ऑफिशियल्स या विजय. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. कामोड येथील बादल बैलाचे मालक सन्माननीय शुभान नदाब आणि दिलीप केवट यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मिलिंद उलबेकर आपलेही स्वागत आहे. नाणेफेकीसाठी वाहाल क्रिकेट संघाचे संघनायक आणि वरचे बोबले तुमच्यासाठी शेवटचा पुकार आहे, संपर्क साधावा. बघा आमचे ऑर्गनायझर संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारबे, प्रकाश शेठ म्हात्रे यांना पाहतो. माजी सरपंच क्रिकेटचा आनंद घेतात. तर पिसारेवे गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व संदीप शेठ महादे यांचं इथे आगमन झालेलं आहे.
उद्योजक रमेश शेठ म्हात्रे आणि संतोष शेठ म्हात्रे यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावर आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे. ऑर्गनायझर कमिटीने ते सूचित केलेले लकी ड्रॉ इथे संपन्न होईल. चला या रमेश शेठ म्हात्रे साहेब उद्योजक यांच्या शुभ हस्ते, प्रकाश शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ संपन्न होईल. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी अंपायर्स कॉल. ऑनफिल्ड अंपायरनं निर्णय दिलाय. आय एम गोइंग विथ ऑनफिल्ड अंपायर असा थर्ड अंपायरचा डिसिजन आहे. माफ करा. चला बघा दत्ताशेठ पाटील पिसारी यांची सुकन्या प्रियाच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ इथे ओपन केले जाणार आहे. प्रिया इकडे आणि लकी ड्रॉ विजेत्याला स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. स्पर्धा ऑर्गनायझर उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेली स्पोर्ट्स सायकल असणार आहे. प्रिया हिच्याकडे आपण बोलूया. या रमेश शेठ आपणही समोर या इकडे. प्रिया आपण एक चिठ्ठी उचलायची आहे आणि विजेता मात्र इथं असणं गरजेचं आहे. चला बोला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष प्रिया करतो. बघा मनीष अजय पाटील हा स्पोर्ट्स सायकलचा लकी ड्रॉचा मानकरी ठरलेला आहे. मनीष लगेच आपण स्टेजशी संपर्क साधावं. क्या बात आहे. लकी प्रेक्षक आणि आता त्याला मिळणार आहे जय भोलेनाथ गावदे क्रिकेट संघ पिसारो यांच्याकडून एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर अर्थात स्पोर्ट बायसिकल. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक डेथ ओव्हर साठी आता प्राचारण केले जातंय. नीरज म्हात्रेला हल्ला चढवला जातोय. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं की ज्या धावा आहेत त्या धावा आपल्याला 14 ते 15च्या किमान मधोमधच्या दरम्यान या धावा बनताना पाहायला मिळाल्या. आणि जो आपण पाहतोय सुरुवातीचाच विस्फोटकपणा तो आता मेंटेन ठेवतील का प्रश्न आहे. नीरज ऑन साइडला खेळलेत. लसित मलिंगाच्या ऍक्शन गोलंदाजी पाहायला मिळते. रोशन मात्र आलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. डॉट बॉल पाहायला मिळाला कारण तिकडे आपण पाहिलं स्ट्राईक 1 रन आहे. ओके एक धाव आहे. स्ट्राईक आपण पाहिली रोटेट. मनीष अजय पाटील स्पोर्ट्स सायकलचा मानकरी ठरलेला आहे. चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज असणार आहे. ओ खोलात गेलाय. निमुलता होत गेला बॉल. पा ही खासियत राहिली या गोलंदाजाची. आपण पाहिला जो त्याच्या गोलंदाजीचा ऍक्शन आहे तो ऍक्शन अगदी जबरदस्त आहे आणि तिचा. चला मनीष याच्याकडे बोलूया. मनीष तू लकी ड्रॉचा विजेता ठरला. स्पोर्ट्स सायकल मध्ये तुझा कार्यरत देऊन तुझा गौरव करण्यात आलेला आहे. निश्चित स्वरूपात हे पारितोषिक तू जिंकलेलं आहे. कसं वाटतं तुला? हा घरी गेल्यावर मम्मी पप्पा काय म्हणतील? मम्मी पप्पाला आनंद होईल. आणि याचा वापर तू शाळेत जाण्यासाठी खऱ्या अर्थाने करणार नाही. तो दररोजचा सराव करेल. ते अभिनंदन मनीष तुझे. प्रिव्हियस बॉलवरती विकेट आली आहे. लिडिंग एजचा शिकार झालाय. अखेरकार पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये आपण पाहतोय टीम कामोठ्याला यश आलं ज्यामध्ये नीरजनं ही सफलता प्राप्त केली. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती 1 रन आली होती आणि त्यानंतर दुसरा बॉल आपण पाहिला की ऑफ साईडला लेट कट करायचा प्रयत्न या फिर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. स्लॅश करायचं होतं खेळाडूला परंतु तिथे आपण पाहिलं लिडिंग एजचा शिकार झाला. विकेट किपरनं काम तमाम केलं आणि पहिला फलंदाज आता बाद होताना पाहायला मिळाला. त्यासाठी भरपूर चेंडूंचा वेळ त्यांना घ्यावा लागला. जवळ आपण विचार केला 27व्या चेंडूवरती आता त्यांनी विकेट पटकावली. आकाश इथे पाहतो मनीष अजय पाटील तुर्बे या खऱ्या अर्थाने एक सुकुन इथे सुपुत्र इथे लकी ड्रॉचा मानकरी ठरलेले आपले ऑर्गनायझर रमेश शेठ म्हात्रे साहेबांचे परम मित्र अजय पाटील तुर्बे यांचा सुपुत्र मात्र इथे लकी ड्रॉचा मानकरी ठरलेला आहे. आणि मैदानामध्ये श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे सुसज्ज मैदान तिथे मात्र तो फेरफटका मारताना आपण पाहतो. हो टू कॉमेंट्री बॉक्स आकाश शेलके. लकी गाईज क्या बात आहे. हे असतात नशीब मित्रांनो. लकी ड्रॉ मध्ये आपण पाहतो की आता नाव आलंय. भरपूर तो आनंद आहे आणि मैदानाचा फेरफटका तो मारतोय. पुढचा बॉल आहे यावेलचा बॉल. हवेत खेळायचा प्रयत्न. विकेट किपर आहेत. कुठली चूक नाही आहे. सोनूनं उत्तम झेल कॅरी केलाय. अजून एका फलंदाजाला बॅक टू बॅक इथे धक्का दिला जातोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. सलग आपण पाहतोय 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये नीरज म्हात्रेला यश आलंय.
अप्रतिम गोलंदाजी, कमबॅकिंग षटक आता दाखवलं जात आहे. याची गरज होती, याची नितांत आवश्यकता होती. इथे सन्माननीय रोहिदास शेठ पाटील चिंद्रन यांचं इथे आगमन झालेलं आहे. रोहिदास पाटील यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. रन्स धाव फलकावरती 59 असताना आपण पाहतो आता सलग या 2 विकेट आल्या, कन्झिक्युटिव्ह 2 विकेट आपण पाहतोय. नीरज मात्रे सेट ऑन अ फायर, अगदी त्याचे आपण पाहतोय एक किफायतशीर गोलंदाजी. कमबॅक कसा असावा याचं उत्तम उदाहरण. आपण भरपूर प्रकारचे स्पेशालिस्ट पाहिले असतील. कोणी डेंटिस्ट स्पेशालिस्ट पाहिलाय, कोणी आपण पाहतोय त्या फील्ड मधला त्या प्रकारचा स्पेशालिस्ट पाहिलाय. इथे आपल्याला नीरज मात्रे जो कामोटी संघाकडून एक बॅकिंग गोलंदाजी दाखवतो आपल्या संघासाठी, जिकडे कमबॅकिंग भूमिका त्याची आपल्याला पाहायला मिळते. रन्स आहेत धावफलकावरती 59. षटकामधून 2 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट सेट करण्यासाठी टीम वावंजकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता कुणाल पाटील. नेक्स्ट बॉल, राऊंड द विकेट. वाह, काय गोलंदाजी आहे. चेंडू नाही तर आता मात्र पूर्णपणे डिस्पोज करण्यासाठी, खेळाडूला डॉमिनेट करण्यासाठी एक वेगळ्या मंत्राचा तो मारा करतोय. वेगळ्याच लयमध्ये नीरज आज, कारण एरवी आपण पाहिलं जास्तीत जास्त वाईट चेंडूचा मारा या गोष्टींना तो सामोरा जातो, परंतु आज आपण पाहतोय एक सुधारित गोलंदाजी पाहायला मिळते, तंत्रशुद्ध. ओ हो 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 हो, क्या बात आहे. किती छान गोलंदाजी आहे. इकडे रनआउटचा धक्का बसला जाईल. डेंजर एंडकडे होता कुणाल. अजून एक धक्का आपण पाहतोय धावचीतच्या स्वरूपात टिपला गेलाय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये एकही सफलता नव्हती. या ओव्हरमध्ये आपण 3 झटके बसताना पाहिले, जिकडे 2 सफलता नीरजनं दिल्या, एक सांघिक यश मिळालं. असे 3 फलंदाज 59 वरती बाद झाले. या गोलंदाजानं 2 धावांचं षटक आपल्या संघासाठी दिलंय. कमबॅकिंग भूमिका, कमबॅक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण दाखवलं. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर नीरज मात्रेसाठी मित्रांनो जोरदार टाळ झाल्या पाहिजेत. तर इथे बघा स्पर्धेचे ऑर्गनायझर रमेश मात्रे, उद्योजक आणि संतोष मात्रे, माजी सरपंच पिसारवे यांचे परममित्र एकनाथ नामदेव पाटील, विद्यमान सरपंच चिंद्रण, आणि त्यांच्या समवेत रोहिदास पाटील चिंद्रण आणि एकनाथ मुंबईकर या त्रिवेणी संगमचं काही क्षणात इथे आगमन होईल. मी सन्मानित संतोष मात्रे, माजी सरपंच पिसारवे आणि रमेश मात्रे, उद्योजक पिसारवे यांच्या वतीने या त्रिवेणी संगमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. कारण 20 तारखेला चिंद्रन गावच्या क्रीडानगरीमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा सन्मानित सरपंच एकनाथ नामदेव पाटील चिंद्रन यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी येणार आहे. 30 बॉलमध्ये आता 60 धावांचं आव्हान असणार आहे. सेकंड हाफमध्ये आपण थोडासा परिवर्तन करतोय. नवा सामना, नवी इनिंग आणि एक नवा आवाज. हेदुटनेवरून बिलॉंग करणारे एक आमचे उत्कृष्ट आणि तंत्रशुद्ध समालोचक अर्थातच करणजी कालन यांच्याकडे मी वळतोय. मी घेतोय छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा, ऐकत राहा श्रद्धांजली चषक 20-25 चे पर्व, पहिलं संस्मरण. स्टे ट्यून्ड विथ चला, पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे सुनील कनकरे साहेब या आणि ज्ञानदेव चव्हाण साहेब पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत. संतोष शेट्टी आपण सन्मान करावा. रमेश शेट्टी या प्रकाशन मात्रे आपल्या शुभास्ते चव्हाण साहेबांनी कनकरे साहेबांचा सन्मान करावा. बघा, खाकी वर्दीतील एक देवदूत, की तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी, प्रथम निभावता तुम्ही तुमचं कर्तव्य, मग सर्व काही बाकी. असे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे की सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सद्विचारांचं रक्षण करणारे खाकी वर्दीतील एक देवदूत, अर्थात कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना सामाजिक दृष्ट्या सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून समाजाला योगदान देणाऱ्या पोलीस बांधवांचा यथोचित सन्मान. श्रद्धांजली चषक 2025 या स्पर्धेचे आमचे शिल्पकार उद्योजक रमेश मात्रे, माजी सरपंच संतोष मात्रे आणि माजी सरपंच प्रकाशदादा मात्रे यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे केला जात आहे. चला, नाणेफेकीसाठी वरच्या ओले क्रिकेट संघाचे संघनायक आणि न्यू यंग स्टार वाल स्कायरा 11 या नाणेफेक इथे केली जाईल. बघा, सन्मानित चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर कनकरे साहेब इथे उपस्थित आहेत. पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत आणि सामाजिक दृष्ट्या त्यांचं योगदान असतो. चला, चव्हाण साहेबांना आम्ही आमंत्रित करतो. साहेब, आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे करावी. दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूला स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल अर्थात आकाश शेठ पाटील शिरडोन कल्याण ग्रामीण यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका बाजूला बघा टेलसाठी पुकार देण्यात आलं. वरचे बोलले क्रिकेट संघाच्या बाजूने मात्र नाणेफेकीचा कौल. संगणक निर्णय पेंडिंग नाही, तुम्हाला इथेच अंमल करावा लागेल.
गोलंदाजी करण्यात आलेला आहे आणि फलंदाजीसाठी वाल क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. तत्परी मान्यवरांचाही इथे आपण सन्मान करू. चला संदीप शेठ महादे या आपला सन्मान इथे केला जाईल. संदीप शेठ महादे पिसारवे यांचा येतोची सन्मान केला जाईल. राजेश पाटील रोहिंजन आणि मधुकर पाटील रोहिंजन आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. ज्ञानेश्वर दादा मात्रे या ज्ञानेश्वर मात्रे या आपला सन्मान इथे केला जाईल कारण सामना सुरू असताना सन्मान नाही आहे. चला इथे संदीप शेठ महादे यांचा सन्मान इथे केला जात आहे. दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस, नेहमी शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये ज्यांची ओळख आहे अशा एका दमदार व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या शुभ हस्ते इथे वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. श्रद्धांजली चषक अर्थात स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच यांच्या नावाची अविस्मरणीय स्पर्धा पाहतो आणि आमचे उद्योजक या गावातील स्पर्धा ऑर्गनायझर रमेश शेठ म्हात्रे माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा ज्ञानेश्वर म्हात्रे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आवर्जून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपला यथोचित सन्मान आमच्या या दोन्ही शिलेदारांच्या शुभहस्ते इथे केला जात आहे. आता तत्पूर्वी यापूर्वी आवाज ऐकला आकाश शेळके यांचा. आता बोलणार आहोत आपण करण कालन हे दुडणे यांच्याकडे कंटिन्यू बोलूया. थँक्यू सो मच महागुरु. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. श्रद्धांजली चषक 2025 चौथ्या रजनीमध्ये चौथ्या रजनीचा तिसरा सामना पहिल्या फेरीतील एका बाजूला हेदार्थ 11 श्री गणेश कामोठे आणि त्यांच्या विरुद्ध श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे या दोन संघांदरम्यानची लढत. 60 धावांचं लक्ष्य. हेदार्थ 11 श्री गणेश कामोठे बी समोर. अंपायरचा ग्रीन सिग्नल. या मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिलं षट घेऊन गोलंदाज तेजस मुकादम. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल हॅमर केला स्ट्रेट बॅट आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हॅमर करत असताना बॉल ऑफ स्टंपचा बाहेर निघत होता. त्याला समोर खेळला स्ट्रेट बॅटने. चौकार आपण पाहतोय रोशन म्हात्रेचा बॅटमधून. रोशन आणि सोनू पाटील ही जोडी आपल्याला आघाडीला पाहायला मिळते. हेदार्थ 11 श्री गणेश कामोठे बी 60 या धावसंख्येला सध्या चेस करतात. पहिला चौकार. मुकादम. शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेला फार बाहेर निघत होता ऑफ स्टंपचा. अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. वाईडने धावसंख्या आपल्याला सध्या पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. पहिल्या डावामध्ये जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर मयूर म्हात्रे आणि संकेत रानडे या दोन फलंदाजांकडून 27. म्हात्रेचा आपण बघितल्या तर संकेतचा आपल्याला 28 पाहायला मिळाल्या. 51 धावसंख्येची ती आपण पार्टनरशिप बघितली होती श्री मलंगट स्पोर्ट्स वावंजेसाठी. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा राऊंड द विकेटने विथ द अँगल बाहेर निघालाय. जास्त बाहेर. दॅट्स अंपायरचा सिग्नल वाईड. सेकंड वाईट आपण पाहतोय. यापूर्वीचाही वाईड त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना तेजस मुकादम. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय आणि आता कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. दोन्ही बॉल होते जे फार बाहेर आले. दॅट्स अंपायरचा सिग्नल वाईड आलाय आणि आता विकेट किपरने गोलंदाजासोबत काही चर्चा केलेली आहे. संकेतला आपण येत असताना बघितलं तेजसकडे. दोघांची चर्चा. पुन्हा दोघंही आपापल्या पोझिशनवरती. संकेत विकेट किपर आहेत. जबरदस्त बॅटिंग ज्याने केली होती प्रिव्हियस इनिंगमध्ये शिमलंगट स्पोर्ट्स वावंजेसाठी. मुकादम. यावेळेला सोडून दिला फलंदाजाने बट इट इज डॉट बॉल. 2 वाईड आले. फलंदाजाला असंच वाटलं की हा देखील बॉल जास्त बाहेर निघेल मात्र अनुमान चुकलाय त्याचा. डॉट आहे. धावसंख्या 6 वरती आता थांबलेली आहे. पहिल्या चौकारानंतर 2 वाईड आले. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ लेग फिल्डर आणि एक फिल्डर ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय काऊ फेस मध्ये. डीप खेचून मारायचा होता
गुडघा खाली टेकवला होता, ऑन साईडला टर्न करायचं होतं, नाही जमलं. शॉर्ट ऑफ लेंथ आलाय, बॉल पडला बरोबर हलकाच्या मागच्या बॉलमध्ये जो आपल्याला वेग पाहायला मिळाला होता तितकासा वेग नव्हता, पण बॉल राईज झाला, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. सेकंड डॉट, 2 वाईड आलेत, पण 2 डॉट बॉल देखील टाकलेले तेजस मुकादमने. आफ्टर डिनर जतीन गोंधी देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात ॲज अ स्कोरर. थोडासा लेट झाला, बॉल स्लाइड झाला, एक्स्ट्रा कव्हर, संधी रनआउटची. ओहो, डायरेक्ट हिटला काम तमाम होतं, मात्र इथे गोलंदाजाला मुकादमला बॉलला कव्हर करता आलं नाही थ्रोला. अन्यथा तिथे हाफ चान्स होती, पण बॉल निसटला आणि त्या वेळेमध्ये मात्र रोशन पोहोचलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वरती. 60चं लक्ष, 12चं रिक्वायर्ड रन रेट, पर ओव्हर 12 बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना हे तार्थ 11 श्री गणेश कामोठे बीला. तिसरी मॅच त्यानंतर स्कायर 11 न्यू यंगस्टर वहाळ आणि त्यांच्या विरुद्ध वरचे ओळे. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्या समोर असेल. बॅकफुटला थांबलाय सोनू, कट केलंय आणि कवा पॉइंटला. गॅप मध्ये बॉल, पॉवर प्ले सुरू आणि त्याचा योग्य वापर, चौकार. राऊंड द विकेटने आले, बॉल हलका उसळी घेत होता आणि त्याला बरोबर कट करत असताना ऑन द टो सोनूच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा. चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचल्या 11 वरती. जी पार्टनरशिप संकेत आणि मयूर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या पार्टनरशिपला सध्या तरी उत्तर देत असताना आपण पाहतोय रोशन आणि सोनूला. ओपनिंग पेअर जर चांगली खेळली तर त्यांच्याकडे तो आत्मविश्वास असतो, कारण मिडल ऑर्डरमध्ये देखील चांगले फलंदाज असतात आणि विकेट पडला नाही तर कॉन्फिडेंटली बॅटिंग करत असताना आपण नेहमीच टॉप ऑर्डरला बघितलेलं आहे. खेचून मारला मिड ऑन, काऊ कॉर्नर, गॅपमध्ये बॉल निघालाय मागे. काऊ फेसचा फिल्डर आलाय, थोडंसं फंबल वेळ घेतलाय थ्रो करण्यासाठी. थ्रो येईल तोपर्यंत धावा येत असताना 2 पहिल्या षटकाचा खेळ संपला. 60 धावांना चेस करत असताना हे तार्थ 11 श्री गणेश कामोठे बीचं धाव फलक, नो लॉस, 13 धावा नाबाद. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन यंदाचे हे पर्व तुमच्या समोर. कार्यसम्राट माजी सरपंच आदरणीय संतोष शेठ म्हात्रे, उद्योगपती रमेश शेठ म्हात्रे, जय भोलेनाथ गावदेव क्रिकेट संघ पिसारवे. आज एका भाग्यवान विजेत्याला आपण सायकल दिलेली आहे. ड्रॉ मध्ये त्याचं नाव आलं. आय थिंक आमचे समालोचक मित्र साई पाटील यांचे बंधू, त्यांचे चिरंजीव जे तुर्भेचे, त्यांना ही सायकल मिळाली आहे. प्रत्येक दररोज एका भाग्यवान विजेत्याला आपण सायकल देतोय. पिसारवे गाव आज क्रिकेट या स्पर्धेमुळे हायलाईट होतं, पण या अगोदर बैलगाडा क्षेत्रासाठी हे प्रसिद्ध गाव आहे. या क्रीडांगणाच्या बाजूलाच तुम्हाला पिसारवेकरांचा प्रसिद्ध अड्डा पाहायला मिळतो आणि येत्या 23 मार्चला स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने तुम्हाला मोठ्या बैलगाड्याच्या जंगी शर्यती पाहायला मिळतील. 23 मार्चला महाराष्ट्रातील नामवंत नंदी या पिसारवेच्या अड्ड्यामध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतीलच. महाराष्ट्रामध्ये सध्या टेनिस बॉल क्रिकेट, बैलगाडा शर्यत या 2 गोष्टी चर्चेत आहेत. 13 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. सेकंड ओव्हरला सुरुवात. अक्षय, फुल लेंथ बॉल होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न, बँक ऑन टार्गेट, इट इज डॉट बॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलंय. व्हाईट साठी स्पेशल रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. फिल्डिंग सेट करून घ्या, डिसिजन आपल्यापर्यंत येतोयच. टीव्ही अंपायर सध्या जावेद फरीद सर. पहिला बॉल होता, आउटसाइड दी ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. बॉल पाहूयात कुठे एक्झॅक्ट पिच झालेला आहे. व्हाईटची जी रिटर्न क्रीज आहे तिच्या आत झालाय, ऑन दी लाईन झालाय की बाहेर झालेला आहे. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी. टीव्ही अंपायरचा डिसिजन आलेला आहे. कॉपरेट विथ अंपायर्स प्लीज. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन्स. सो आता टीव्ही अंपायरने चेक केलाय आणि त्यानंतर त्यांनी हा डिसिजन दिलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी. धावसंख्येचा आपण विचार केला तर 13 धावफलकावरती आहेत. अक्षय आला सेकंड ओव्हरमध्ये, पॉवर प्ले नंबर 2 आणि या पॉवर प्लेमध्ये धावा यायला पाहिजे. 60 धावा चेस करतात. पहिल्या षटकामध्ये रिक्वायर्ड रन रेटला मेंटेन करण्यात आलेलं आहे.
रोशन म्हात्रे. टॅप झाला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मिड ऑफला लॉफ्ट करायचं, थोडासा लेट झाला त्यामुळे बॅटच्या आतल्या भागाला बॉल लागला आणि तो एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेला, जिथे 30 सर्कलचा बाहेर आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. रेलिंग ज्या मैदानाचा सभोवताली तुम्हाला पाहायला मिळतात त्या वरती असलेला काळ्या रंगाचा पडदा बॉलला हायलाइट करतोय. जेव्हा बॉल आउटफील्डमध्ये जातोय सीमारेषेच्या दिशेने, तो काळ्या रंगाचा पडदा, ज्या पद्धतीने आपण साईड स्क्रीन पाहतो की फलंदाजाला कोणतेही व्यत्यय आला नको, गोलंदाजाने टाकलेला बॉल त्याला व्यवस्थित दिसावा. फुल लेंथ होता, एज घेऊन शॉर्ट थर्ड कडे क्रीज सोडले, थांबले दोन्ही फलंदाज. चांगला कॉल, चांगली फिल्डिंग. क्रिकेटचा स्टँडर्ड सध्या तरी आपण या इनिंग मध्ये पाहत आहोत. खराब बॉलचे सध्या तरी ते वाट पाहतायत, मात्र सध्या अक्षयने चांगली बॉलिंग केली. 3 बॉल मध्ये चान्स दिले नाही. हे 2 बॉल पहिला आणि हा वाईड यॉर्कर, तर मागचा लेंथ बॉल होता लॉंग ऑन. त्यासोबत मिड विकेट, ऑन साईडला 2 फिल्डर बाहेर, ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर. अक्षय समोर चेंड कडून ऑन साईडला टर्न खेळण्यात आला, बॉल हवेत, डीप स्क्वेअर लेगला. लुक त्या ताराप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड. इट्स आउट ऑफ साइड. षटकार. बॉल आत येत होता आणि त्याला बाहेर मारलंय. सोनू पाटीलचा बॅट. षटकार आला मागचा बॉलवरती आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वरती. 21 बॉल आणि 40 धावांची गरज या मॅच मध्ये. हे तार 11 श्री गणेश कामोठे बीला, श्री मलंगट स्पोर्ट्स वामंजेच्या अगेन्स्ट. ओ वन मोर विकेट. व्हॉट अ शॉट इज दॅट. स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि चाललाय या प्लॉटचा बाहेर. षटकार. काय फटका आलाय, जणू या फटक्याचा चटकाच बसला असेल. लास्ट टू लास्ट बॉल वरती आलेला षटकार आपण बघितला, मात्र आताचा षटकार जो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड गेलाय, साइड स्क्रीनचा वरती स्लॉट मध्ये आलाय आणि या प्लॉटचा बाहेर. सोनू पाटील चार्ज होऊन बॅटिंग करतोय, बॉलला डिस्चार्ज करतोय सीमारेषेच्या बाहेर. 148वा षटकार. श्रद्धांजली चषक 2025 या पर्वामधला आपण बघितला तो सोनू पाटीलच्या बॅटमधून. 19 बॉल मध्ये 34 धावांची गरज या मॅच मध्ये. इम्पॅक्टफुल सध्या तरी इनिंग सोनू पाटीलची. 5 बॉल 18 धावा. ओहो, कमी गतीने टाकलाय, पेस ऑफ. बॉल बाहेर निघणार होता, आउट कटर. शेवटचा डॉट आलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय मागचा डॉट बॉलचा. ओव्हर द विकेटने आले गोलंदाज अक्षय. बोटं फिरवली होती, थोडासा टॉस केलं बॉलला आणि ऑप्शनचा फार बाहेर ठेवून तिथून बाहेर काढलाय. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा. धावा फलकावरती आपण पाहतोय टार्गेट असताना 60 धावांचं. बॉल बाकी आहेत ते 18 आणि 18 बॉल मध्ये मॅच मध्ये बनवायचा 34. ही संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम तुम्हाला पाहायला मिळते. अहोरात्र प्रत्येकाची मेहनत आहे, त्यामध्ये विजय पवार हे नाव मी आवर्जून घेईन. त्याचबरोबर शैलेश दादा म्हात्रे असतील, त्याचबरोबर राकेश दादा पाटील, नकुल दादा असतील. प्रत्येकाची मेहनत आहे आज आणि दररोज आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमसाठी असेल, समालोचकांसाठी जे खमंग जेवण आजही ज्यांनी बनवलं होतं ते आमचे आचार्य विनोद दादा दवणे, नारायण दादा म्हात्रे आणि सुनील दादा पाटील यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. आणि संपूर्ण स्टेटची देखभाल मधुकरजी केणी यांचे आपण आभार व्यक्त करूयात. प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार ज्यांच्याद्वारे केला जातोय. जी कार तुम्हाला नुकतीच पाहायला मिळाली तीच मालिकावीरीसाठी आहे. अल्टो K10 टॉप मॉडेल आहे. आत आलाय बॉल, बॅकफुटला गेलाय, चुकी केली आहे फलंदाजाने. युअर इंटरेस्टिंग आहे. संकेत रानडे आलाय, जो महत्वपूर्ण खेळाडू आहे, अष्टपैलू आहे.
श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेचा पहिला डॉट आलाय, रोशनला शांत ठेवलंय. फुल लेंथ होता, पिकअप शॉट वाईडिश लॉंग ऑन कडे, फिल्डर येतोय. थोडासा वेळ त्याने घेतला होता कारण मागे जात होता. बॉलवरती येणं गरजेचं असतं, क्रिकेट हे सांगतं. पण चांगल्या पद्धतीने त्याने बॉलला स्टॉप केलंय कारण थोडा उशिराने जो बॉलवरती आला होता. एकच जाव या बॉलवरती. ही बाल्कनी तुम्हाला सध्या मला तुमच्या स्क्रीनवरती tenniscricket.in द्वारे तुम्हाला पाहायला मिळाली. आणि सर्व आमचे VIP सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. तिथून 17 बॉल लॉफ्ट केला, फ्लॅट लॉंग ऑन समोर. ओ कॅच ड्रॉप. या क्षणाला कॅचेस पकडणं गरजेचं आहे. जी पार्टनरशिप संकेत आणि मयूरने केली आहे तीच पार्टनरशिप होतीये सध्या रोशन आणि सोनू मध्ये. ही जर पार्टनरशिप तुम्ही ब्रेक केली नाही तर 60 धावा तुम्ही नाही रोखू शकत. लॉंग ऑनच्या फिल्डरने चांगला प्रयत्न केला पण कॅच ड्रॉप झाली. इक्वेशनचा आपण विचार केला तर 15 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 28 धावांची पार्टनरशिप 15 बॉल मध्ये रोशन आणि सोनू मध्ये. संकेत फुल टॉस होता, टोला लागला, मिड विकेट अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग करतात वाडिश लॉंगॉनला. अक्षयला आपण पाहतोय ज्याने पहिल्या षटकामध्ये मागच्या षटकामध्ये बॉलिंग केली. सुरुवातीला 3 बॉल एकच धाव पण त्यानंतर अटॅक. ही बाल्कनी VIP डायस जय बोले काउदी क्रिकेट संघ पिसारवे. लॉफ्ट केलाय उंच तर बॉल मिस टायमिंग. लॉंग ऑनचा फिल्डर व्यवस्थित चेंडूच्या खाली तेजसने टिपलेल्या झेलने पार्टनरशिप ब्रेक होते. बाद होतोय सोनू पाटील. चला तर काही क्षणात जिथे मान्यवरांचं आगमन होईल. चिंद्रम ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील, त्यांच्या समवेत रोहिदास पाटील म्हणजे संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांचे मेवणे परिवार आहेत. स्वागत आहे तुमचं. एकनाथ मुंबईकर हे सुद्धा त्यांच्या समवेत असतील. नरेश सोनावणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंद्रन. काही क्षणातच श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा अर्थात पिसारवे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून ही श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि करण जर आपण विचार केला ना, करण कालन या स्पर्धेची चर्चा फक्त रायगड आणि ठाणे ग्रामीणपुरती मर्यादित नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा चर्चा आहे. रायगड जिल्ह्यामधली पहिली अशी स्पर्धा आहे रेग्युलर खेळाडूंच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला ना, ही पहिली स्पर्धा असेल की त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी इथे 4 व्हीलर्स आपण कार पाहतो खऱ्या अर्थाने. आणि प्रेक्षणीची स्वरूपात खेळाडूंसाठी एक चांगला दुग्ध शर्करा योग असेल. यापूर्वी आपण उल्लेखही केला होता की काजब्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू क्रीडा क्षेत्राला. ओटो कॉमेंट्री बॉक्स. ओ यावेळेला प्लेट ऑन. संकेत आला. मी अगोदरच म्हणालो संकेतचं हे षटक जे षटक आपल्याला बरंच काही दाखवणार या मॅच मध्ये ते घडतंय सध्या. 2 विकेट काढलेत संकेतने. फलंदाज बाद. फिरकीपटू आहेत. हा रॉंग वन होता त्यांचा. बॉलिंग ऍक्शन स्पिनरच्या अगेन्स्ट खेळत असताना तुमच्याकडे फलंदाजीतलं योग्य तंत्र असायला लागतं. टेक्निकली साऊंड तुम्ही असावे लागता. आणि त्याचबरोबर जेव्हा तो बॉल टाकतोय त्याच्या रिस्टकडे, रिस्ट स्पिनर आहे त्यामुळे त्याचा बॉल आणि त्याच्या हाताकडे जेव्हा तो रिलीज करतोय ते पाहणं, त्यानंतर ओळखणं, त्याची लेंथ ती पिक करणं, वेग ओळखणं हे फार गरजेचं आहे. बॉल आत आला होता इनरेज घेऊन तो यस्तांवरती आणि विकेट किपरचं सेलिब्रेशन. बिकॉज लास्ट ओव्हरमध्ये 2 षटकार आले होते आणि या ओव्हरमध्ये 2 लागोपाठ विकेट येतात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि संकेतने काय बॉलिंग केले. 3च धावा, 2 महत्त्वपूर्ण विकेट जिथे फलंदाज सोनू पाटील आणि त्याचबरोबर निखिल गोवारी दोघेही पॅरलमध्ये परतलेत. रोशन म्हात्रेच्या सोबतीला 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आलेला आहे परेश म्हात्रे. आणि इक्विशनचा आपण विचार केला तर बॉल बाकी आता 12 आणि 12 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. या ओव्हरने मॅचला कलाटणी दिले. सेकंड ओव्हरमध्ये मॅचचं मोमेंटम हेतार्थ 11 श्री गणेश कामोठे बी कडे होतं. पण 3rd ओव्हर नंतर मी आता म्हणेन की मोमेंटम श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेकडे आहे. पण एक मात्र गोष्ट विसरता कामा नये की आघाडीचा फलंदाज रोशन अजूनही मैदानाचा आत आहे. कालच ज्याने कामोड्याच्या स्पर्धेमध्ये ज्याला बाईक मिळाली आहे, स्पर्धेचं विजेतेपद देखील. लॉफ्ट केलाय, पिकअप शॉट लॉंग ऑफ, पाहतच राहील, निघालाय बॉल सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. काय फटका आला, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, पिकअप शॉट. हा फॉली आल्या बरोबर त्याने अटॅक केलाय.
आणि मी अगोदरच म्हणालो जोपर्यंत रोशन मात्रे मैदानाचा आत असेल तोपर्यंत या चला, match खेळाडूंनी मध्ये- एकत्रित यायचं नाहीये. वेळ कमी आहे आपल्या ऑर्गनायझर कमिटीकडे. महागुरु खरं तर रायगडातील असे एक नामवंत अँकर आहेत, निवेदक आहेत, प्रत्येकी स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतो आणि इत्तंभूत माहिती राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, कला क्रीडा सांस्कृतिक कोणताही जेव्हा मान्यवर या मंचावरती येतो कधी आयोजकांना सांगावं लागत नाही की हे आलेले आहेत, कारण ती संपूर्ण माहिती त्यांच्याकडे ऑलरेडी आहे आणि म्हणूनच प्रत्येकी स्पर्धेमध्ये ॲज अ अँकर म्हणून प्रत्येक ऑर्गनायझर त्यांना इन्व्हाइट करतात. हॅट्स ऑफ टू महागुरु. यावेळेला स्लाइस केला बॉलला, कव्हरचा वरतून निघाला, मोठी गॅप आणि गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. रोशन मात्रे क्षणाक्षणात मॅचला चेंज करतोय. रोशन त्याचे येणारे फटके धावसंख्येला वेगाने पुढे नेत आहेत. स्कोमॉझॉन 39 धावा फलकावरती. बॉल उरले 10 आणि 10 बॉल मध्ये 21 धावांची गरज. 12 बॉल 31 ची मॅच होती. पहिल्या 2 बॉल मध्ये 10 आलेल्या आहेत आणि विनीत पाटील वरती सध्या हे आक्रमण. इंटरेस्टिंग मॅच आहे. या विकेटच्या शोधात सध्या तरी आपण पाहत आहोत. श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेला. विनीत, ओहो, वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. विकेट किपरचा पायाला लागून बॉल डायव्हर्ट झालाय. सेल्फ फॉलो मध्ये गोलंदाजाने तो पकडलाय. इट इज वाईड. वाईडने धावसंख्या पुढे चालले. स्कोमॉझॉन 40. 10 बॉल 20 धावांची अजूनही गरज आहे. रोशन 17ला नॉट आउट आहे. परेश नुकताच आलेला आहे, त्याला अजूनही स्ट्राईक मिळाली नाही, पण दोघांची चर्चा सुरू आहे. सोनूने त्याची साथ सोडली. सोनूच्या बॅटमधून आपण बघितल्या तर 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर निखिल मात्र शून्यावरती बाद झालाय, पण रोशनने दारोमदार सांभाळलाय. एज आहे थर्ड मॅन, टिपलाय झेल, प्राइजलेस विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट. सोनू मात्रे होतोय बाद, रोशन मात्रे होतोय बाद. 40ला बसतोय. तिसरा हादरा. हेतार्थ 11 श्री गणेश कामोठे बीला. सुपर कॅच बाय मयूर मात्रे, जे शॉर्ट थर्डला फिल्डिंग करत होते. या कॅचने आता या मॅच मध्ये येत असताना आपण पाहत आहोत श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेला. लास्ट विकेट पुन्हा एकदा पाहूयात आपण रोशन मात्रेची. षटकार चौकार अगोदर आला, एक वाईड आला, ऑप्शनचा बाहेर ठेवला, त्याला छेडखाणी करण्याचा प्रयत्न आणि हे सेलिब्रेशन टेनिस क्रिकेट .in चा मास्टर कॅमने आपण पाहत आहात. आमचा कॅमेरामॅन बंटीचे आपण कौतुक करूयात. सध्याचे मास्टर कॅम्पला हँडल करत आहेत. सर्व फलंदाज असतील, गोलंदाजांच्या रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 40 धावा फलकावरती आहेत. इक्वेशनचा विचार केला तर 9 बॉल 20 ची मॅच आहे. नवीन फलंदाजाचं आगमन जो स्ट्रायकिंग एंडला. दैवत मात्रे कमबॅक केलंय. गोलंदाज विनीतने 2 बॉल 11 गेल्यानंतर अवधी विकेट येत आहेत विसार्वे गावेंकडून. बॅटस्विंग जबरदस्त होता. आता पाय हवेत होता की बरोबर त्या पॉपिंग क्रीज मध्ये होता. नकारार्थी मान हळले स्क्वेअर लेग अंपायरची आणि सिग्नल देखील आला मेन अंपायरचा, तो वाईड. सिंगलने धावसंख्या चालली आहे पुढे. स्कोमॉझॉन 41, स्टील रिक्वायर्ड 19. 19 धावांची अजूनही गरज आहे. 9 बॉल 19 ची मॅच आहे. बॅटिंग करत असताना हेतार्थ 11 श्री गणेश कामोठे बी. सुरुवात तर जबरदस्त केली होती पॉवर प्ले मध्ये सोनू पाटील आणि रोशनने, पण दोघांची विकेट पडली आहे. दैवत लॉफ्ट करायचा होता, त्यानंतर लाऊड साऊंड बॉल आपण बघितला. शॉर्ट कव्हरला एज घेऊन पाहायला लागला, त्यानंतर जात असताना शॉर्ट कव्हरला एका धावेने स्ट्रायकिंग एंडला येतोय परेश. सिंगलने धावसंख्या 42, 42. बॉल उरलेत 8 बॉल 18 धावांची गरज आहे. मॅच इथून बनवू शकते. संकेतने कमबॅक केलं आणि त्यानंतर अटॅक केला रोशनने, पण विनीतने पुन्हा कमबॅक केलं रोशनच्या विकेटने. मॅच बॅलन्स आहे. 8 बॉल 18 धावा. हे जे 2 बॉल आहेत त्या मॅचला कलाटणी देऊ शकतात. पाहूयात कोणत्या संघाच्या बाजूने लास्ट ओव्हरमध्ये मोमेंटम जात आहे, कारण 2 बॉलवरती एक मोठा फटका जरी आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे मोमेंटम असेल, पण 2 बॉलमध्ये एकही मोठा फटका आला नाही तर फिल्डिंग टीमकडे. एज आहे मोठी एज. थर्ड मॅन स्टॉप केले बॉलला. गुड फिल्डिंग. पुन्हा आता कव्हर करेल मयूर मात्रे, ज्याने रोशनचा झेल टिपला होता. बिहाइंड द विकेट
टाळ्या येतात प्रेक्षकांमधून. जबरदस्त फिल्डिंग. येस अंपायर. पाणी. येस आफ्टर 1 बॉल. 7 बॉल 17 ची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. थर्ड मॅनला बिहाइंड द विकेट जेव्हा जेव्हा बॉल येतो, मग फाईन लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, शॉर्ट गली असेल, पॉइंट असेल, थर्ड मॅन असेल, तिथल्या फिल्डरना ऍक्टिव्ह राहणं गरजेचं असतं, कारण बॉल पडल्यानंतर वळण घेतो. फार चांगली फिल्डिंग मयूरकडून. 7 बॉल 17. स्ट्रायकिंग एंडला दैवत मात्रे. ओ खवसला हवेत, टिपलाय झेल. 43 ला चौथा हादरा. षटक संपन्न होतात ती आता 4. या अंपायरचा ड्रिंकचा सिग्नल आहे, पाणी घेऊन जा. आपण 6 बॉल मध्ये बनवायच्या 17 धावा. हेतात 11 श्री गणेश कामोठे बिला. वावंजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. जे भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे श्रद्धांजली चषक 2025 पर्व 2 स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे. या व व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्रेचाळीस धावा, 4 विकेट. लास्ट 2 ओव्हर्स मध्ये बरंच काय घडलेलं आहे. ची लास्ट विकेट खरं तर मोठ्या फटक्यासाठी गेला दैवत, मात्र इथे ऑप्शनचा बाहेर पॉपिंग क्रीज मध्ये बॉल आला होता आणि हा बॉल हवेत गेला. शॉर्ट कव्हरला टिपलेल्या झेलने डाव संपलाय. फलंदाज दैवत मात्रेचा नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती मैदानाचा आत आलाय आणि सध्या तरी बॉडी लँग्वेज सांगते फिल्डिंग करणाऱ्या टीमची, शुमलंग स्पोर्ट्स वावंजेची, या सामना आमचा आहे, पण या मॅचला कधी कलाटणी बसू शकते. सरड्या संकर रंग बदलणारा क्रिकेट सखे या मॅच मध्ये कोणते रंग बदलणार आहे. 6 बॉल मध्ये 17 ची गरज आहे. 17 होतील, नाही होणार. परेश कडून जास्तीत जास्त अपेक्षा. परेश मात्रे तो स्ट्रायकिंग एंडला असेल आणि नवीन फलंदाजाचं देखील आगमन झालेलं आहे. 6 ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक बघितला. दोन्ही 12 मॅन मैदानाचा आत. सध्या आपण ॲटमॉस्फिअरचा विचार केला तर रात्री तितकीशी थंडी नाही, पण दुपारी प्रचंड ऊन असतं आणि सध्या डे फॉर्मॅटमध्ये खेळणं हे फार जिकरीचं काम आहे. लास्ट ओव्हरकडे वळत आपण. 6 बॉल 17. संकेत फुल टॉस आहे, स्विंग केला, गॅप मध्ये बॉल फ्लॅट, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार. मॅच ऑन. पहिला फुल टॉस आणि फुल टॉस डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वेस्ट आय साठी अंपायरचा डिसिजनला चॅलेंज करण्यात आलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. DRS जावेद फरीद सर सध्या टीव्ही अंपायर आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार जर आलाय, पण हा नो असेल तर सोने पे सुहागा. संकेत थोडासा नाराज आहे, स्वतःशी बोलतोय, स्वतःशी पुटपुटतोय. चुकी झाली आहे, कारण 15 पेक्षा जास्त जावा चेस करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार देणं जाणं हे गोलंदाजाला कुठेतरी अंडर प्रेशर आणतं. पण संकेतने जी बॉलिंग केलेली आहे या अगोदर 3rd ओव्हरमध्ये फक्त 3च धावा, 2 विकेट त्याने काढले होते, त्यामुळे तो आत्मविश्वास त्याच्याकडे होता. पण परेशने पहिल्याच बॉलला मारलंय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. पहिला षटकार आला. इक्वेशन तुमच्या समोर आणतोय. षटकारासोबत धावसंख्या धावफलकावरती 49. बॉल बाकी 5 आणि 5 बॉल 11 धावांची गरज आहे. हे तारतील 11 श्री गणेश कामोठे बीला. संकेत रानडे पुन्हा ओव्हर द विकेटने फिरकीपटू. 5 बॉल 11. चॉप केलं होतं, पण यावेळेला यॉर्कर आला वेगाने. क्विकर 1. रिस्ट स्पिनर आहे, त्याच्या हाताकडे बॉटम हँडकडे तुम्हाला पाहावं, लक्ष द्यावंच लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्टम्प विजन. हा बॉलच्या वेगाने टाकला. क्विकर 1. दुसऱ्या बॉलवरती परेशला शांत केले. 4 बॉल 11. मॅच क्लोज येत चालली आहे. हे तारतील 11 श्री गणेश कामोठे पी अगेन श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे. उचललाय, कवसला, फिल्डर धावतोय, पोहोचलाय. ओ कॅच ड्रॉप. या क्षणाला सुटलेल्या कॅचेस विजयापासून तुम्हाला लांब नेतील. चुकी केली फिल्डरने, पण दुसऱ्या बाजूने विकेट रनआउटची जाते. फलंदाज बाद होत असताना अशा पद्धतीने विकेट नाही मिळणार. तुम्हाला रनही मिळणार नाही अशी, आणि फलंदाज आउट देखील घोषित केला जाणार नाही.
इक्वेशन पुन्हा एकदा तुमच्या समोर आणेन. बॉल बाकी आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा बनवायचा आहेत. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलने मॅच पुन्हा एकदा बदलतीये. 50 धावा धावा फलकावरती. 2 बॉल 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नीरजला. षटकारानंतर संकेतचं कमबॅक. 2 बॉल 10 धावा. फुल लेंथ पायावरती. इट्स अ क्लीन प्लम. विकेट डाऊन. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती षटकार आला असं वाटलं की परेश या मॅचला फिनिश करेल. कॅच ड्रॉप झाली. तो स्ट्रायकिंग एंडला आला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. आणि या मॅच मध्ये आता स्ट्रॉंगली आपण पाहतात श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेला. शेवटचा एक बॉल. विकेट किपर अक्षरशः नाचत होता, उड्या मारत होता जेव्हा पायावरती बॉल आदळला. कारण ही अपील आणि अपील नंतर अपील तुम्हाला करावीच लागते. क्रिकेट जो रूल आहे, अपील केली नाही तर तुम्हाला अंपायर आउट देखील देणार नाही. सो विकेट आली आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपण पाहतात श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेला. शेवटचा एक बॉल. दिनेश आलेत नवीन फलंदाज. अंतर 10 धावांचे. ऑफ स्टंपचा बाहेर. 1 मोर डॉट. 9 धावांचा फरकाने हा सामना जिंकला. संकेत रानडेचा श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वावंजे. हार्डलक हेतार तिलवंशी गणेश कामोठे पी चांगले लढले, मात्र इथे परास्त व्हावं लागलं. थँक्स करण. आता जी लढत झाली या लढतीमध्ये श्री मलंग स्पोर्ट वावंजे क्रिकेट संघाच्या सर्वच खेळाडूंनी नेतृत्व कामगिरी साकारली, विजय संपादित केलं. त्यांचा मी जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि हितार्थ 11 श्री गणेश कामोडे क्रिकेट संघ आपण श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सरपंच रमेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने, संतोष शेठ म्हात्रे यांच्या वतीने आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने आपला आम्ही इथे आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर आम्ही पाहतो प्रकाश शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे, त्यांच्या समवेत युवा